आणि ह्याच्यावरती मस्तपैकी साजूक तूप घालायचं. नमस्कार. आज लक्ष्मीची पूजा करून आपण ही रेसिपी करतोय, कारण की बँगलोरला एक प्रसिद्ध वेंकटरमण देवळामधला आज प्रसाद बनवतो आहे, तो म्हणजे कदंबा. तिथं गेलेल्या सगळ्या भाविकांना हा प्रसाद मुद्दाम दिला जातो. अप्रतिम असा भाताचा प्रकार आहे. केळीच्या पानात वाढतात आणि इतका पौष्टिक आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या जातात. जसा आपण बेसीवेळे भात बनवला होता ना, तसाच आपल्याला हा बनवायचा आहे. तुम्ही कम्फर्ट फूड म्हणून कधीही बनवून खाऊ शकता. 1 पॉट मील आहे. कसं करायचं चला बघूया. त्याचं प्रमाण असं आहे की आता 1 वाटी इथं तांदूळ, तर हा मी इंद्रायणी घेतलाय, पण तिथे कसा जाडा तांदूळ, मोठा डोसा राईस सुद्धा वापरला जातो, सोना मसुरी, नंतर जिरगे म्हणून एक तांदूळ मिळतो, सांबार जिरगे म्हणून, तो तांदूळ जो अवेलेबल. कारण कसं असतं ना, अशा देवळामध्ये जेव्हा प्रसाद बनवतात तेव्हा प्रत्येक जण आपल्याकडून कोणी तांदूळ देतं, कोणी भाज्या देतं, कोणी डाळ देतं, तेल देतं, तर त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून हा कदंबा तयार होत असतो. त्यामुळे ह्याच्यात स्पेसिफिक हाच तांदूळ हवा अशी काही गरज नाही. माझ्याकडे इंद्रायणी आहे, मला आवडतो, तर त्याच्यापासून बनवते. तुम्हाला जो आवडतो तो तांदूळ तुम्ही वापरू शकता. आणि इथं प्रमाण कसं आहे, आता 1 वाटी तांदूळ घेतलाय, तर मी इथं काय केलंय, 5 वाटी पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता ह्याच्यात काय काय घालायचं ते दाखवते. 2 टोमॅटो असे मोठे मोठे तुकडेच, 2 ते 3 टोमॅटो, भोपळा, फरसबी, नंतर बटाटे घेतलेत, मटार घेतले, सगळ्या जवळजवळ 1 वाटी, 4 अशा मोठ्या मोठ्या भोपळ्याच्या फोड्या अशा तुकडे करून घेतलेत, 2 बटाटे घेतलेत, 5-6 बीन्स घेतलेत आणि मटार घेतलेत. आता हे स्वच्छ पाण्यात मी धुवून घेतलेले आहेत आणि हे आता मी ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालते. हे सगळं आपल्याला एकत्र शिजवायचं आहे. हा 1 वाटी तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने 2-3दा धुवून घेऊन भिजत घालूया. इथे आपली भाजी आणि पाणी उकळतंय तोपर्यंत हा मसाला वाटून घेऊया. खूप सोपा आहे मसाला. 2 मोठे चमचे धणे, 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडीद डाळ, दालचिनीचा मोठा तुकडा, दालचिनीचा खूप छान सुगंध येतो, आणि एक 10-12 मिरे. हे छान परतून घेऊया. खमंग असं परतलं गेलं पाहिजे, गडबड करायची नाही. बारीक गॅसवर छान हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ भाजली गेली पाहिजे. एक पाव चमचा मेथी दाणा घालूया. तर ह्याच्यात 1-2 तमालपत्र आणि बेडगी मिरची घालायची. बेडगी मिरची छान कलर पण येतो आणि टेस्टला पण छान लागते आणि खूप तिखट पण नसते. आता काय होतं, समजा बेडगी नसेल तर काय करायचं, तुमच्याकडची जी तिखट मिरची आहे ती थोडी कमी प्रमाणात घालायची आणि थोडी काश्मीरी मिरची घालायची, म्हणजे कलर पण येतो आणि टेस्ट पण येते. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं थोडं घालायचं आहे, साधारण एक अर्धा वाटी. आणि चिंच महत्त्वाचा रोल आहे. चांगला 1 मोठा लिंबू एवढी चिंच घालायची. हे छान एकदा परतून घेऊया. फार जास्त आता परतायची गरज नाही आहे. थोड्या सुक्या मिरच्या जरा भाजल्या गेल्या की झालं, कारण मसाले आपले छान खमंग असे परतले गेलेले आहेत. आणि ह्याच्यात काय करायचं, थोडीशी हळद, 1 अर्धा चमचा, आणि विष्णुजींचा हिंग हे घालून एकदा छान फिरवून घेऊया, म्हणजे छान तेही गरम होईल व्यवस्थित. खूप जास्त आपल्याला खरपूस असं भाजायचं नाही, आता नुसतं गरम करायचं त्या हळदला आणि हिंगला. 2 ते 3 काड्या कढीपत्ता पण घालायचा आहे आणि तो पण छान ह्याच्यामध्ये एकदा परतून घेऊया. म्हणजे तो जरासा गरम झाला, सुगंध इतका छान आला कढीपत्ता घालताच. आणि आता हे छान आपण वाटून घेऊया. सगळं आपण आता मिक्सरमध्ये काढू.
आणि वाटून घेऊ. हा असा गंध मसाला वाटला गेला पाहिजे. तो आपल्या या भाजीमध्ये घालायचा. आणि ह्याच्यामध्ये तुरीचं वरण, नुसता डाळ शिजून घेतली आहे तुरीची, ती डाळ घालायची. साधारण एक अर्धी वाटी डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची आणि ती घालायची. आता ह्याच्यामध्ये 1 वाटी तांदूळ जो आपण धुवून घेतला होता तो घालायचा. आता चवीपुरतं आपण मीठ घालूया. हां, 10 मिनटं झालेली आहेत आणि आपला भात, भाज्या यम, हे बघा किती मस्त शिजलेलं आहे. आमटी बिमटीची काही गरजच नाही, नुसता हा भात घेऊन आपण जेवू शकतो. आता सर्व करूया. आणि ह्याच्यावरती मस्तपैकी साजूक तूप घालायचं. यमी. आणि इथं मी दहीची वाटी घेतलेली आहे, कारण मला जरासं दह्याबरोबर खायला आवडतं. तुम्हाला जे कॉम्बिनेशन, कोशिंबीर वगैरे, पापड, लोणचं काहीही चालतं. नुसताच हा भात इतका यम लागतो ना, तुम्ही नक्की करून बघा. खरं सांगू का, हा जो भात आहे हा गरमागरम असं हातानेच खाल्ला पाहिजे, पण तो आता इतका गरम आहे की हातानं खाणं पॉसिबल नाही आहे, म्हणून मी चमचा वापरते. यम्मी. इतका सुंदर मसाल्याचा सुगंध, भाज्यांची चव आणि कलर पण छान, स्वाद छान, ॲरोमा छान. भाजी, आमटी हा काय प्रकारच नको. 1 पॉट मील. खऱ्या अर्थाने हे कदंबा रेसिपी आहे. नक्की करून बघा, आवडणार ह्याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज लवकरच मिलियन होतोय.